नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट धाराशिव। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नेमकी एक्झाम कशी असते याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपले हॉल तिकीट आल्यानंतर एक्झामला जात असताना हॉल तिकीट घेऊन जाताना त्याचबरोबर एक ओरिजिनल ओळखपत्र घेऊन जावा। जर सांगायचं गेलं उदाहरणार्थ आधार कार्ड असू द्या, पॅन कार्ड असू द्या, त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स असू द्या, अशा पद्धतीचे जे ओळखपत्र आहे ते घेऊन जावा। हे ओळखपत्र ओरिजिनल घेऊन जावा आणि त्याच्यामध्ये तुमचं जे फेस आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांना एकदम क्लिअर म्हणजे आता अपडेट केलेला असू द्या आधार कार्ड किंवा आताचा फोटो तुमचा त्या ठिकाणी असला पाहिजे। त्याचबरोबर आता नवीन जुलै 2026 या एक्झाम पासून परीक्षेमध्ये थोडा बदल करण्यात आलाय, तो देखील आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वी जे मोबाईल अटेंडन्स ऍप आहे त्याच्यामध्ये तुम्ही दररोज इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर अटेंडन्स साठी एंट्री एक्झिट करत असता आणि त्या ऍपमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असणं आवश्यक आहे। म्हणजे आता त्या ठिकाणी मोबाईल अटेंडन्स ऍप मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा फोटो घेतला जातो आणि त्या ठिकाणी तुमचा फेस जो आहे तो त्या ऍप मध्ये रजिस्टर होतो। तशाच पद्धतीचं ऍप तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणारे जे आयटी टीचर असतील त्यातील आणि ते तुमचा फेस त्या ठिकाणी तुमचा लाईव्ह कॅप्चर फोटो घेतल्यानंतरच तुम्हाला परीक्षेला बसू देणार आहे। त्याच्यामुळे जर तुमचं आतापर्यंत जर अटेंडन्स ऍप मध्ये रजिस्ट्रेशन नसेल तर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्या आणि परीक्षेला जात असताना 45 मिनिटं किंवा अर्धा तास अगोदर परीक्षेला पोहोचा। कारण की परीक्षेला जर तुम्ही लवकर पोहोचलात तर तुम्हाला ट्रायल स्पीड पॅसेज जो असतो तो त्या ठिकाणी ट्रायल स्पीड पॅसेज या ठिकाणी टाईप करायला भेटेल। त्यामुळे तुम्हाला असे लक्षात येईल की जो तुम्हाला कीबोर्ड येणार आहे तो चांगला आहे का, व्यवस्थित आहे का, त्याच्यामध्ये काय अडचण नाही हे तुम्हाला लक्षात येईल। जर समजा त्याच्यामध्ये काय अडचण असेल किंवा त्या कीबोर्ड चांगला नसेल तर तुम्ही तेथील आयटी टीचरला संपर्क साधून तो कीबोर्ड बदलू शकतात। पण एकदा एक्झाम चालू झाली तर तुम्हाला तो कीबोर्ड बदलता येणार नाही। त्याच्यामुळे लवकर जावा आणि परीक्षेला गेल्यानंतर एकदम नर्वस होऊ नका, न भीता न घाबरता तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम द्या। आणि त्याचबरोबर आता थोडेफार या 4Dच्या स्टेटमेंटमध्येच म्हणायला काय हरकत नाही, त्याच्यामध्ये एक थोडे 2 चेंजेस झालेले आहेत, ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। त्यात तत्पूर्वी आपण हे पाहूयात की एक्झाम मध्ये नेमकं एक्झामचा पॅटर्न कसा असतो, एक्झाम कशी असते। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण अर्धा एक तास एक्झामच्या अगोदर या ठिकाणी परीक्षा सेंटरला पोहोचलं पाहिजे। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपले डॉक्युमेंट जो आहे तो व्हेरिफिकेशन होतं। त्यानंतर तुमचा अटेंडन्स ऍप मध्ये लाईव्ह कॅप्चर फोटो घेतला जाईल। ओके, सर्वप्रथम तुम्हाला जो ट्रायल स्पीड पॅसेज आहे तो दिला जाईल। तो ट्रायल स्पीड पॅसेज तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे। टाईप झाल्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे की कीबोर्ड व्यवस्थित आहे का, कीबोर्ड मध्ये काय अडचण आहे का, त्याचबरोबर पीसी मध्ये काय अडचण आहे का, व्यवस्थित पीसी हे ते कीबोर्ड वाटला तुम्हाला। त्यानंतर तुमच्या वेळेनुसार म्हणजे समजा उदाहरणार्थ जर सकाळी 9 वाजता पेपर असेल तर 9 वाजता तुमची एक्झाम त्या ठिकाणी चालू होईल। तर सर्वप्रथम आपल्याला एक्झाम चालू केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जो क्वेश्चन येईल तो येईल ईमेलचा क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला स्पीड पॅसेज येईल। स्पीड पॅसेज झाल्यानंतर तुम्हाला लेटर येईल। लेटर झाल्यानंतर स्टेटमेंट येईल आणि त्यानंतर शेवटी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येते। ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असते त्याला आपल्याला 25 मिनिटं इतका वेळ आहे। त्याच्यामुळे एका प्रश्नाला 1 मिनिट वेळ द्या तुम्ही। प्रश्न जो आहे तो व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच तुमचं जे आन्सर आहे त्या 4 ऑप्शन मधलं जे तुम्हाला कन्फर्म आन्सर वाटतंय ते त्या ठिकाणी सिलेक्ट करा। हा झाला एक्झामचा पॅटर्न। त्याचबरोबर याच्यामधल्या लेटर असू द्या, स्टेटमेंट असू द्या, ईमेल असू द्या आणि त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्हच्या गेल्या वेळेसच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। वरती आय बटन वरती लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत की सर इंग्रजी 30च्या, मराठी 30च्या, हिंदी 30च्या एक्झाम मध्ये काय बदल झाला, तर त्या तिन्हीच्या परीक्षेमध्ये काय बदल झाले, बदल झालेला नाहीये। लेटेस्ट स्टेटमेंट ईमेल जो आपण जसं शिकवलंय तशा पद्धतीनेच त्याची फॉर्मेटिंग राहणार आहे। फक्त थोडं 4Tचं जे स्टेटमेंट आणि लेटर आहे त्याच्यामध्ये थोडा बदल झाला। आता बदल काय झालाय, सर्वप्रथम लेटर जो आहे बिझनेस असू द्या, पर्सनल, तो जो लेटर आहे सेकंड जो लेटर आपण टाईप सेकंड ऍड्रेस येतो। आता समजा आपण मेल मर्ज केल्यानंतर 2 लेटर आपल्याला शो होते इलर्ना सॉफ्टवेअर मध्ये। जर LMS सॉफ्टवेअर मध्ये आपण प्रॅक्टिस करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच लेटर शो होतो। मी आपल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलंय की आपल्याला परीक्षेमध्ये काय काय वेळेस 2 लेटर दाखवत नाही, एकच लेटर दाखवते। त्यामुळे मेल मर्ज वरती सारखं क्लिक करायची गरज नाही। आपण जशी फॉर्मेटिंग करतो तशा पद्धतीने करायचं। सर्वप्रथम सगळं पाहायचं की आपलं लेटर आहे ते व्यवस्थित बरोबर आहे का, काय चुका झाल्यात का, हे सगळं कन्फर्म असल्यानंतर मग शेवटी मेल मर्ज करायचं। त्या ठिकाणी 2 लेटर दाखवू तुम्हाला किंवा न दाखवू काही फरक पडत नाही, त्या ठिकाणी सबमिट करा। ऑटोमॅटिकली तुमचं पॅसेज आपलं लेटर जर सबमिट झालं तर त्या ठिकाणी जर एक्झामिनर आहेत त्यांना त्या ठिकाणी तुमचे 2 लेटर दिसतात। त्याचबरोबर स्टेटमेंटमध्ये
एक थोडा बदल झालाय, तो म्हणजेच आपण सिरियल नंबर जो 1 ते 8 पर्यंत जो आहे आपण 1 टाईप करायचो, त्यानंतर फिल मध्ये जायचं, फिल सिरीज स्टॉप व्हॅल्यू 8 करून त्या ठिकाणी हे करायचं. पण आता फिल सिरीज जे ऑप्शन आहे ते परीक्षेमध्ये बंद केलं आहे, त्यामुळे आपल्याला 1 to टाईप करायचं, 1 to टाईप केल्यानंतर सिलेक्ट करायचं आणि त्याला ड्रॅग करायचं 8 पर्यंत आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीने सिरीज या ठिकाणी ट्रॅक करून घे. त्याचबरोबर आता बऱ्याच वेळेस स्टेटमेंटला फुल चे कसं येते, आता समजा एखादी व्हॅल्यू आहे, समजा 42,111.00 अशा पद्धतीची व्हॅल्यू येतात. मग बऱ्याच वेळेस कसं आहे, ते .00 येत नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी इन्क्रीज डेसिमल म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती 2 वेळेस जर क्लिक केला तर त्या ठिकाणी 200 येतात. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. तर भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.